नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार उडालाय। वसई विरार वासियांचे पावसामुळे हाल झालेत। नेटवर्क गेले, वायफाय सुद्धा ठप्प झालाय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झालेली आहे। वसई विरार उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या 2 दिवसांपासून केवळ रस्तेच पाण्याखाली आणले नाहीत तर हजारो कुटुंबांचे आयुष्य सुद्धा अंधारात ढकलले। सोमवारी सुरू झालेली पूरस्थिती दुसऱ्या दिवशी अधिकच गंभीर झाली। सखल भागात साचलेले पाणी, घरात शिरलेले मैला पाणी आणि सलग तिसऱ्या दिवशीही गायब झालेली वीज यामुळे स्थानिकांचे जनजीवन पूर्णपणे कोलमडले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश गोयल आपल्यासोबत आहेत। महेश, आपण पाहतोय मुंबई असेल, मुंबई उपनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र वसई विरारची परिस्थिती यंदा फार वेगळी राहिलेली आहे। कारण या पावसाने गेल्या 2 दिवसांपासून केवळ रस्तेच पाण्याखाली आणले नाहीत तर हजारो कुटुंबाचे आयुष्य सुद्धा अंधारात ढकललंय। काय ताजे अपडेट वसई विरारमधून? नक्की करण सर, जवळपासून 4 ते 5 दिवसापासून वसई विरार शहरामध्ये जोरदार मुसळधार पाऊस हा पाहायला मिळत आहे। मात्र वसई नसो विरार, नालासोपारा ह्या सगळ्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झाली। मात्र सखोल भागाचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्यात वाहून तरी पाहायला मिळाले। मात्र यावेळी काहीकांच्या घरात देखील जो आहे तो पाणी जो आतमध्ये घरात शिरलेला पाहायला मिळाले। काही लोकांचे घर जे आहे ते उद्ध्वस्त होताना पाहायला मिळालेले आहेत। मात्र लोकांचे जनजीवन असतं ते कसं तरी विस्कळीत झालं आहे। त्यामुळे घरात नेटवर्क नसल्यामुळे कोणाचा खाणं पिण्याची वस्तू जे जनजीवन आहे ते पण देखील खाली उतरण्यासाठी त्यांना काही आणण्यासाठी पाण्यात उतरावं लागत आहे। मात्र ह्याच प्रकारे हर वर्षीप्रमाणे यावर्षी जास्तीत प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना या सगळ्या पावसाचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। मात्र यावेळी रेल्वे देखील मोठ्या प्रमाणात रेल्वेमध्ये रुळावर देखील पाऊस जो पाणी आहे तो साचलेला पाहायला मिळत। त्यामुळे कामावर जाणारे जे चाकरमानी आहेत ते देखील त्यांना मोठा फटका बसला आहे कंटाळून। नक्कीच महेश, आपण परिस्थिती पाहतोय वसई विरारमध्ये किती भीषण परिस्थिती झालेली आहे। मात्र ही परिस्थिती सुरळीत पूर्वपदावर येण्यासाठी आणखीन किती कालावधी लागू शकेल? सध्याची काय ताजे अपडेट आहेत? सध्या तरी अजूनपर्यंत 2 ते 3 दिवस महानगरपालिकेने हे अलर्ट दिलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे। मात्र आतापर्यंत शाळेंना देखील हे सुट्ट्या देण्यात जाहीर करण्यात आलं। मात्र प्रशासनाकडून कुठली अपडेट म्हणजे कुठली माहिती अजून समोर आली नाही का अजूनपर्यंत हे सगळं सुरळीत करण्यासाठी किती वेळ भेटेल करण सर? नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर वसई विरार मधली परिस्थिती आपण पाहिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।